तर ते फलक पण ठराविक अंतरावर लावले जावेत. कचऱ्याचे डबे ठिकठिकाणी अवेलेबल करा आणि निर्माल्य कलश हे सुद्धा लावून घ्या. अग्रसेनेकडून आयुक्तांसोबत महानगरपालिकेसोबत पाठपुरावा नक्की केला जाईल आणि ही जी परिस्थितीकडे खराब झालेली आहे ती लवकरात लवकर सुधारून घेतली जाईल. नमस्कार मित्रांनो, आता आपण सेक्टर 1 मधल्या रोडवर आहोत. इकडे एक नाला आहे, तुम्ही बघू शकता. तुम्हाला कदाचित माहिती पण असेल. हा जो सेक्टर 1 च्या जवळून जो जाणारा घणसोली नोड आहे त्याच्या बाजूला एक नाला आहे आणि त्या नाल्याच्याच बाजूला एक फुटपाथ आहे हा. आणि आपण आपली पाहणी सुरू करण्याच्या आधी तुम्ही बघू शकता की इकडे नवी मुंबई महानगरपालिकेची नोटीस आहे. त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की नागरिकांना सूचित करण्यात येते की इथे कचरा, डेब्रिज, निर्माल्य टाकू नये. टाकल्यास बेकायदेशीर कारवाई करण्यात येईल. ऍक्च्युअली कायदेशीर कारवाई करायला पाहिजे, पण बेकायदेशीर कारवाई करण्यात. आपण या रस्त्याची पाहणी करूया, बघूया आपल्याला इकडे काय काय दिसतंय. असे खोके ठेवलेले आहेत. लाकडाचा बॉक्स आहे, फ्रूटवाल्याचं असेल एखाद्याचं. हे सुद्धा बहुतेक डेब्रिसच चालू पण शकत नाही इकडून मी. जिकडे घाण असते तिकडे लोक घाण टाकून देतात. त्यांना असं वाटतं ही घाण टाकायची जागा आहे. ते बघा, इकडे सुद्धा घाणच टाकलेली आहे. हा भाग थोडा स्वच्छ आहे. काही गोष्टी आहेत त्या सफाई कामगारांच्या स्कोप मध्ये येत नाही, मग ते तर करत नाही. फॉर एक्झाम्पल डेब्रिज उचलणं. तर मी माझी मध्ये स्वच्छता अधिकारी त्यांच्याशी बोलणं झालं होतं. ते म्हणाले डेब्रिज साठी आपल्याकडे काय पर्याय नाही, पण ते उचलू शकतात. आता इकडे पण बघा तुम्ही, ते मोठ्या प्रमाणावर बहुतेक डेब्रिसच आहे. विटांचे तुकडे आहेत. हे कोणाच्या तरी बांधकामाचं आहे मटेरियल, ते सरळ इकडे टाकून दिलेलं आहे. का तर इकडे कोणाचं लक्ष नाही, त्याच्यामुळे टाकणं इझी होतं. आता बघा, ह्या भागात सुद्धा चालणं कठीण आहे. हा ट्रान्सफॉर्मर आहे इकडे. इकडे सुद्धा तेच परत डेब्रिज टाकलेले, ज्या टाकाऊ वस्तू त्या टाकलेल्या आहेत. घाण आहे, माशा उडत आहेत. चालणं पण कठीण आहे, पण ठीक आहे, आपल्याला जायला पाहिजे. तर महानगरपालिकेने हे बघा, हे सुद्धा ओपन ठेवलेलं आहे. इकडे एखादा प्राणी जाऊन त्याला शॉक लागू शकतो, किंवा माहिती नाही, खेळत लहान मुलं त्यांना सुद्धा शॉक लागू शकतो. मागच्या साईडला सुद्धा तसं ओपन ठेवलं. लोणच्याच्या बरण्या, तुटलेले पत्रे, म्हणजे ज्या ठिकाणी कोणी येत जात नाही ती ठिकाणं म्हणजे कचरा टाकण्याची जागा आहे आपल्यासाठी. हा भाग तसा स्वच्छ आहे थोडा. खूप मोठा रस्ता आहे हा, अगदी टोकापर्यंत, तिकडे इंडपर्यंत आहे. निर्माल्य टाकलं जातं. तर महानगरपालिका एक काम करू शकते की अशा ठिकाणी निर्माल्य टाकण्यासाठी व्यवस्था करू शकते की जेणेकरून नागरिक या फेन्सच्या पलीकडे नाही कचरा टाकणार किंवा निर्माल्य नाही टाकणार. ते निर्माल्याची जी जागा आहे, कुंडी आहे, त्या ठिकाणी निर्माल्य टाकते. इकडे पण बघा पत्रा टाकून ठेवलेला आहे. परत डेब्रिस, जे रिवेट वगैरे आपण म्हणतो, त्या कोणाच्या तरी बांधकामाच्या सळ्या टाकून दिलेल्या आहेत. वडाचं झाड, हे झाड म्हणतात, असं म्हणतात की 24 तास ऑक्सिजन देतं. पिंपळाचं आणि वडाचं झाड. हे बघा, हे पण झाकून ठेवलेलं आहे. हे सगळं डेब्रिस टाकलेलं आहे. इकडे झाकून ठेवलेलं आहे, माहिती नाही कोणाचं आहे, पण तुम्ही बघाल ते बघा, सगळं डेब्रिस टाकलेलं आहे. तर पालिकेने इकडे पण लक्ष द्यायला पाहिजे. ही नागरिकांसाठी खरं तर बसण्यासाठी, संध्याकाळी फिरण्यासाठी खूप चांगली जागा आहे. पुन्हा हे बहुतेक फळवाल्यांचे वगैरे तुकडे असतील टाकलेले बॉक्सेस आहेत. इकडे पण बघा कचरा कसा आहे, ते पण तुम्ही बघू शकता. हा देवाला पण ठेवलंय आणून इकडे देवाऱ्याला. बघा कचरा कशा प्रकारे आहे. हा कचरा बघा, ठीक आहे. हा भाग स्वच्छ आहे, त्याच्याबद्दल स्वच्छता होते इकडे, नाही असं नाही. तुम्ही बघाल तर फुटपाथवर कुठे कचरा नाही, पण काही भागात जिकडे कचरा आहे तो पण साफ करण्यात आला नाही आहे. कदाचित ते त्यांच्या स्कोप ऑफ वर्क मध्ये नसेल. इकडे प्लायवूडचे तुकडे टाकले, ते इकडे घाण आहे. निर्माल्य, पुन्हा हार वगैरे असे टाकून दिलेले आहेत. इकडे खूप इझी आहे ना, इकडे जवळ यायचं आणि इकडून भिरकावून द्यायचं. इकडे पत्रे टाकून ठेवलेले. आता हे कशासाठी माहिती नाही, तिकडे जागा आहे म्हणून का आणि काय उद्देश आहे. इकडे पण बघा, बहुतेक कोणी पलीकडे जाऊ नये म्हणून तसं केलं असेल.
इकडे काय बांधकाम आहे काय कल्पना नाहीये. हे इकडे पलीकडच्या साईडला जाण्यासाठी एक रस्ता बनवलेला आहे. त्याच्यानंतर तुम्ही इकडे बघू शकता, पुन्हा इकडे तेच फर्निचर वगैरे टाकून ठेवले. लोक खाण्याच्या वस्तू वगैरे टाकतात, कचरा टाकतात. इकडे बहुतेक जाळण्यात आला होता कचरा पूर्वी, नारळाच्या झावळ्या. मोस्टली ह्या जागांचा उपयोग कचरा टाकण्यासाठी केला जातो. बाकी तुम्ही बघाल तर रस्ता त्या प्रमाणात स्वच्छ आहे. पुन्हा इकडे पण बघू शकता. खरं तर हे फूड्स कंझ्युम केल्यानंतर त्याचे रॅपर किंवा त्या बाटल्या इकडे नाही टाकायला पाहिजे. इकडे जर का असं पण आहे, इकडे तुम्हाला कुठे कचरा कोंडी दिसणार नाही या पूर्ण भागामध्ये. लोकांची अशी मजबुरी होते की इकडे फेन्स आहे, टाकायचं कुठे, तिकडे पलीकडे टाकायचा का इकडे कुठे टाकायचा. कचरा कोंडी नसल्याने मग ते बहुतेक याचा वापर केला जातो कचरा टाकण्यासाठी. तर महानगरपालिकेने इकडे कचरा कुंड्या पण लावून दिल्या पाहिजे ठराविक अंतरावर, जेणेकरून लोक जिकडे झाडं, आणि झाडं तुम्हाला दिसणार पण नाही बघा. ही खरं तर झाडं लावायची जागा, इकडे चांगल्या प्रकारे झाडं वगैरे लावायला पाहिजे होती. तुम्हाला कुठेच तिकडून पासून इथपर्यंत तुम्हाला कुठेच झाडं दिसणार नाही. एखाद दुसरं आहे बघा. हे आता कोणाला कॉन्ट्रॅक्ट दिलेलं आणि कोण याची सांभाळणी करत आहे ते बघायला पाहिजे. एखाद दुसरं झाड दिसेल. आता या ठिकाणी आहेत झाडं, पण तुम्ही इकडची माती बघाल तर बघा अक्षरशः पोखरून काढलेली आहे घुसींनी. पण झाडं आहेत, जिवंत आहेत. MSEBीचा कारभार एकदम बेशिस्त असतो. वायरी बघा कशा काढल्या जातात. आणि हे ऍक्च्युली खरं तर उघडे नाही ठेवायला पाहिजे, पण हे पण उघडे ठेवले जातात डीपीज. पुन्हा बघा इकडे बाटल्या टाकल्या जातात. का तर बहुतेक डस्टबिन नाही दिलेला, त्याच्यामुळे लोकांकडे काय पर्याय नाही. मग ही जागा त्यांना छान वाटते कचरा टाकण्यासाठी. आता ही जी बसायची व्यवस्था इतकी केलेली, एवढे लोक तर बसताना दिसत नाही इकडे, पण ठीक आहे, त्याच्याबद्दल आभारी. हे बघा हे फुटलेलं आहे, हे सुद्धा खरं तर पालिकेने दुरुस्त करून घ्यायला पाहिजे. लोक बघा पलीकडे कसा कचरा टाकतात बघा. फेन्सिंग लावलेली असतानाही पलीकडे कचरा टाकण्यात येतो. इकडे पण लाद्या तुटलेल्या आहेत, ठिकठिकाणी तुटलेल्या आहेत लाद्या. म्हणजे आता हे आतापासूनच सुरू झालं. इकडे पण बघाल तुम्ही लाद्या सगळ्या तुटलेल्या आहेत. तर एफआरचे जे काही अधिकारी असतील त्यांनी याकडे लक्ष द्यावं. इकडे पण त्याचे डेब्रिज, परत लाद्या थोड्याशा तुटलेल्या आहेत, त्या व्यवस्थित करून घेतल्या पाहिजे. खूप मोठा रस्ता आहे, म्हणजे मॉर्निंग वॉक करायला खूप चांगली जागा आहे. इकडे प्रदूषण पण नाही आहे, गाड्या थांबलेल्या स्थितीत असतात, काचा वगैरे टाकलेले. हे खरं तर चांगलं डीप क्लीन केलं पाहिजे. इकडे पण बघू शकता तुम्ही लाद्या वगैरे तुटलेल्या आहेत. त्या लाद्या बसून घेतल्या पाहिजे. उत्तम खरात साहेबांना विनंती आहे की इकडे लक्ष द्या या रस्त्याकडे, आणि लवकरात लवकर याची डागडुजी करून घ्या. पुन्हा वडाचं झाड, माझी फेवरेट झाड आहेत दोन, एक पिंपळाचं झाड आणि एक वडाचं झाड. दोन्ही ऑक्सिजन देतात. कचऱ्याची स्थिती वगैरे. इकडे पण बघा किती घाण टाकलेली आहे. ही सगळी पलीकडे टाकलेली आहे लोकांनी फेन्सवरून. आणि हा आहे आपला मेन रोडला जायचा रस्ता. इकडे रस्ता संपला. तर विनंती आहे महानगरपालिकेला, आयुक्तांना, एफआरचे विभाग अधिकारी उत्तम खरात साहेब, या रस्त्याकडे लक्ष द्या. तुम्हाला दिसलीच असेल बऱ्याच मोठ्या प्रमाणात रिबेट टाकलेले आहेत, ते रिबेट उचललं जाईल. इकडे लाद्या तुटल्या, तिकडे लाद्या बसवल्या जातील. आणि ज्या ज्या ठिकाणी झाडं लावायची जागा आहे, तर कोण कॉन्ट्रॅक्टर आहे, त्याच्याकडे कोणाकडे काम दिलेत, लक्ष द्या. तो का नाही करत आहे हे. आणि इकडे चांगल्या प्रमाणात झाडं लागली पाहिजे. जागोजागी डस्टबिन दिला पाहिजे ठराविक अंतरावर, जेणेकरून लोक कचरा डस्टबिन मध्ये टाकतील आणि इकडे तिकडे टाकणार नाहीत. आणि राहिली गोष्ट निर्माल्याची, तर निर्माल्य कलश पण लावून द्या.
ठराविक अंतरावर, जास्त करून अशा नोडवर किंवा जिकडे लोक एंट्री घेतात, तर जेणेकरून लोक निर्माल्य पण त्या निर्माल्य कलशामध्ये टाकतील आणि पलीकडे टाकणार नाही, त्याच ठिकाणी कचरा होणार नाही. यासाठी आपण कमिशनर साहेबांकडे पाठपुरावा नक्की करू आणि लवकरात लवकर या जागेचं सुशोभीकरण चांगल्या प्रकारे होईल. इकडचा कचरा उचलला जाईल, इकडचा डेब्रिज उचलला जाईल. आणि खरं तर जो फलक सुरुवातीला लावलेला आहे तो इकडे प्रत्येक अंतरावर एक जागी सोडून तो लावला पाहिजे. इकडे कचरा टाकू नये, कारण तिकडे कळतं कचरा नाही टाकायचा, डेब्रिज नाही टाकायचा. इकडे कुठे लिहिलेलं आहे? लोक आपले वेगळ्या प्रकारे काम करतात, जिकडे नाही तिकडे टाकून देतात. तर ते फलक पण ठराविक अंतरावर लावले जावेत ही माझी विनंती असेल आयुक्त साहेबांना. आयुक्त साहेबांना अजून एक विनंती असेल, जिकडे जिकडे लाद्या तुटल्यात त्या बसवून घ्या. कचऱ्याचे डबे ठिकठिकाणी अवेलेबल करा, जेणेकरून ते कचरा लोक कचऱ्याच्या डब्यामध्ये टाकतील, इकडे तिकडे टाकणार नाही. आणि निर्माल्य कलश हे सुद्धा लावून घ्या, जेणेकरून निर्माल्य लोक पलीकडे टाकण्याचा प्रयत्न करणार नाही, तर ते निर्माल्य कलशामध्ये टाकतील. यासाठी आपल्याकडून अग्रसेनेकडून आयुक्तांसोबत महानगरपालिकेसोबत पाठपुरावा नक्की केला जाईल, एफॉर्ड सोबत पाठपुरावा केला जाईल आणि ही जी परिस्थिती इकडे खराब झालेली आहे ती लवकरात लवकर सुधारून घेतली जाईल. धन्यवाद. भल्या भल्याची उडवी दैना, भूमिपुत्रांची आगिरी सेना.